तर यमाचं हिरो प्लेयर ऑफ द मॅच अभिजित हिनुगले चाप्या साळगावचा टायगर याला मात्र प्लेयर ऑफ द मॅच किताब मात्र दिला जातो. तर सुरेश दादा, तर नक्कीच जे 3 षटकार ठोकले होते त्याची रील्स संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेल. रील्स नक्की पहा. सध्याच्या घडीला अगदी खूप चांगल्या फॉर्म मध्ये असणारा अभिजित हिनुगले सात्या अगदी नक्कीच त्याचे वडील देखील आज त्याचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते व्यासपीठावरती. अगदी प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचा खेळ पाहावा. त्याचे वडील देखील आज उपस्थित आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ राहिला अभिजित हेनुगले तात्याचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईकला मारुती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अंकित पाटील. शिबूवाडी या संघाकडनं पहिलं षटक. पुढील होणाऱ्या सर्व मॅचेस या 2 षटकांच्या असतील. पुढील होणाऱ्या सर्व मॅचेस या 2 षटकांच्या असतील. दुसरं सत्र हे 2 षटकाचं असेल. आयोजक कमिटीने हा निर्णय आहे. 2 षटकांचा सामना असेल. तर पहिली मॅच वीरवाडी विरुद्ध मनव आहे. दोन्ही कॅप्टनने याची नोंद घ्या. चला लेट्स प्ले मॅच ऑन गेम ऑन. शिबेवाडी विरुद्ध शेळकेवाडी. पहिलं षटक अंकित पाटील आणि स्ट्राईकला सुनील चालके. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. आल्याला चौकार ठोकतोय सुनील चालके. याच्या पाठमधून मात्र चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल अंकितचा पुन्हा एकदा सुनील साठी. खूप चांगली मॅच. शिबेवाडी विरुद्ध शेळकेवाडी या 2 संघांमधली ही मॅच. पुढचा बॉल खराब लाईन आणि लेन व्हाईट बॉल. रुपेश सावंत यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल. खूप चांगला बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि अगदी चपळाईने 2 धावा कंप्लीट होत आहेत या बॉलवरती. 7 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक. पहिले षटक अंकित. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल खूप वेळ हवेत आहे. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर बॉल निघून चाललाय. 1 बॉल 2 बॉल सीमा रेषेपार. आणखीन एक सुनील चालकेच्या बॅट मधून चौकार.
बिग हिट आलाय. लांब लांब आणि लांब लक्षक असा सुनील चालकेच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. 6 धावा. चला बॉल ची पूर्तता करायची आहे लगेच. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 17 धावा टीम शेळकेवाडी संघाच्या. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 17. अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिले षटक अंकित पाटील यांचं. यावेळेस आडव्या बॅटने खेचलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑन साइडला फेकून दिलाय 6 धाबांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 23 23 धावा धावफलकावरती लागतात टीम शेळकेवाडी या संघाच्या. शेवटचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती. टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागते. शेवटचा बॉल अंकित पाटील यांचा सुनील साठी. पाहूयात. यावेळेस हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय पुन्हा एकदा. 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 28. 28 ऑन स्कोर कार्ड. टीम शेळकेवाडी संघ 28 धावा. शिबेवाडी विरुद्ध शेळकेवाडी या दोन संघांमधली ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर सुनील चालके, तर दुसऱ्या बाजूला सागर भिसे त्याच्या विरोधात आपल्याला या दोन संघांमधली ही मॅच पाहायला मिळते. महेश आहे स्ट्राईक रेंजला. मारुती. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. महेश आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अगदी आपल्या व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार. बिग हिट मारुती चोरगे यांच्या बॅट मधून षटकार. 34 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार. एकदा हुक करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. शिवराम वैती सरांचा इशारा. व्हाईट बॉल येतोय. पुन्हा टाकावा लागेल महेश यांना. महेश यांचं कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे या बॉलवरती. थोडासा अकुटप्पाचा बॉल होता. फ्रंट साईडला दिशा दिली. एक डाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता परंतु थांबवले सुनीलने त्या ठिकाणी. या बॉलवरती कमबॅक केलंय महेश यांनी. खूप चांगली गोलंदाजी. कारण पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर षटकार आणि एक अवांतर धाव आणि त्यानंतर सिंगल. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॉल येतोय. आता कमबॅक केलंय
खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं ते महेश यांच्या माध्यमातून खूप चांगला कमबॅक. चला मॅच थोडी स्पीडअप करा, विनंती असेल. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. दुसरं षटक महेश यांचं. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. अगदी निर्जन स्थळी बॉल पकडला जातोय आणि इथे मात्र आणखीन एक मनमोहक सीमारी शफार चौकार येतोय. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं, परंतु अयशस्वी ठरले क्षेत्ररक्षक आणि सुनीलच्या बॅट मधून हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. आणि या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 40-44-0. 40 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला आणि ते मात्र पहा ऑन दी अप, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 6 धावांसाठी. अगदी लांब लचक भैरवनाथ चषक षटकार. दुसरं षटक समाप्त होत आहे. टीमची धावसंख्या 46 धावा धावफलकावरती लागतात. पहिले 3-4 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. महेश यांनी कप्पा खूप चांगल्या पद्धतीचा हाताळला, परंतु शेवटच्या बॉलवरती अचूक ओळखलं सुनील चालके यांनी आणि 6 धावांसाठी मात्र हा टोला आणि पाहायला मिळाला. 9 चेंडू वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय सुनील चालके. 9 चेंडू 36. याही वेळेस आता मात्र मारुती चोरगे यांच्या बॅट मधून हुक केला आणि 6 धावांचा फटका इथे बुक केला. षटकार. आणि अर्धशतक टीमचं कंप्लीट होतंय. 52 रन्स, 52 धावा धावफलकावरती लागतायत टीम रणवीर स्पोर्ट्स केवड या संघाच्या. सलामीची जोडी फोडण्यात कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाहीये, परंतु पुन्हा एकदा बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी मिळाली. क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप. शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. एकच धाव. 2 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 4 बॉल शिल्लक. गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बिग हिट. सुनील साळके याच्या बॅट मधून ये स्ट्रोक में जान है, ये खिलाडी
महान है सुनील चालके षटकार 10 चेंडू 42 धाबा 10 बॉल त्याने फेस केले 42 धावांवरती खेळतोय अर्धशतकासाठी 8 धावा अजूनही बाकी आहेत परंतु गणेशचं कमबॅक होईल का विकेट प्राप्त करेल का पुढचा बॉल खूप चांगला बॉल धीम्या गतीने टाकलेला हा बॉल निघून चाललाय डॉट बॉल येतोय टीमची धावसंख्या 59 अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत उलट टाकलेला हा बॉल अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी हो हो काय फटका सजवला ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती शोधून काढलाय चार धावांची गरज अर्धशतकांसाठी या वेळेस मात्र पहा बिग हिट केलाय बिग हिट आलाय आणि 4 धावांनी अर्धशतक कंप्लीट या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती करतोय सुनील चालके एकदा बॅट उचलून मानवंदना स्वीकारायची आहे अभिवादन स्वीकारायचे आहे 13 चेंडू आणि 50 धावांची अर्धशतकी खेळी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी नाव आहे सुनील चालके अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली 13 चेंडू 50 धावा आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 4 षटकार आणि 6 चौकार स्ट्राईक रेट जर आपण पाहायला गेला तर अगदी स्ट्राईक रेट 388च्या स्ट्राईक रेटने मात्र हे या धावा मात्र पाहायला मिळाल्या कौतुकास्पद खेळी मैदानाच्या आतमध्ये सुनील चालकेची मात्र पाहायला मिळाली आज नवीन जर्सी रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी संघाची सौजन्य आपल्याला पाहायला मिळते अर्थातच डॉक्टर यश मोहनराव नायकवडी यांच्या माध्यमातून नवीन जर्सी आणि शॉर्ट्स सौजन्य आपण पाहू शकता डॉक्टर यश मोहनराव नायकवडी मामांचे सुपुत्र आहेत आपल्या कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आधारस्तंभ मोहनराव नायकवडी मामा आणि त्यांच्या सुपुत्राच्या माध्यमातून सौजन्य केलेली ही जर्सी डिझाईन केलेली आपल्याला पाहायला मिळते चला टॉस साठी यायचंय जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी आणि बहादूर शाह स्पोर्ट्स मनव बंटी आणि महेश टॉस साठी या 2 षटकांची ही मॅच असेल 2 ओव्हरची मॅच
लक्ष असेल अर्थातच 68 झालेत. 68 धावांचं लक्ष 67 झालेत. 67 रन्स झालेले आहेत. 68 धावांचं लक्ष. 18 चेंडू 68 धावांची गरज असेल टीम शिबेवाडी या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला अनिकेत पाटील, नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत आणि गोलंदाज स्ट्राईक वरती मारुती चोरगे. अंकित पाटील, नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत, गोलंदाज स्ट्राईक वरती पहिलं षटक मारुती चोरगे. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि पहिल्या बॉल वरती पहा चौकार आलाय. जशाच तसं प्रत्युत्तर मात्र दिलंय. कारण पहिल्या बॉल वरती सुनीलने चौकार मारला होता अंकितला. आता मारुतीला पहिल्या बॉल वरती अंकितने चौकार मारलाय. जशाच तसं उत्तर प्रत्युत्तर दिलंय. चौकाराने खातं उघडतं शिबेवाडी संघाचं. फुलटॉस बॉल अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील पैकी केली जाते. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक आता असेल श्रीकांत याच्याकडे. टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल अगदी फिंगर लोअर केले होते आणि तिथे मात्र बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार येतोय. आता श्रीकांतच्या बॅट मधून हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. चला टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. वाह, काय फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॉल अगदी टर्न होतोय आणि निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. टॉस जिंकलाय मनोज संघाने. निर्णय थोड्याच वेळामध्ये कळवला जाईल. नो बॉल. नो बॉल दिलाय कन्सर्नी. नो बॉल आलाय. फ्री हिटचा बॉल असेल श्रीकांतसाठी. पाहूया फ्री हिटचा उपयोग करून घेतील का. अगदी पॉइंटच्या दिशेने हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. अगदी चौकार अडवलाय आणि इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळतो आणि कौतुक करावं लागेल. आणि 2 धावा. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. लक्ष 69 धावांचं. पुढचा बॉल. शेवटचा बॉल. खूप चांगला बॉल. अगदी निघून चाललाय. चुका झाली आणि तिथे मात्र एक धाव मात्र जरूर मिळते. पायच्या स्वरूपात एक धाव. षटक क्रमांक पहिल्या समतवाले. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. 12 चेंडू 55 धावांची गरज अजूनही. 12 चेंडू 55 धावा.
व्हाईट बॉल. पोलार्ड आलेत. शुभम सोरगे. खराब लाईन होते, खराब लाईन होते. टप्पा अचूक हाताळावा लागेल. सुनील गेलाय, काहीतरी कानमंत्र जरूर दिला जाईल. कशा पद्धतीने तुला टप्पा हाताळायचा आहे. खूप चांगली लाईन आणि लेंथ त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. कारण आज 300-350 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करून आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सिद्ध करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. गोलंदी ट्रॅक वरती पुन्हा एकदा शुभम सुरगे. अर्थातच गावाकडे तोलाड या नावाने चर्चित असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता लाईन चांगली आहे. खूप चांगला बॉल. आखूड टप्प्याचा बॉल आतमध्ये आला. एकच धाव. हे भविष्य आहे रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी या संघाचं. कारण गावाकडे अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात टेनिस हंगामामध्ये. परंतु या हंगामामध्ये रब्बरच्या हंगामामध्ये कसा फॉर्म राहतोय शुभम सोरगे. खूप चांगला बॉल. ऑफ लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. नुकतेच 10वीच्या परीक्षेमध्ये पास झालेला हा खेळाडू. अगदी 60% त्याला मिळालेत. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ. दिशेपासून कुठेतरी थोडासा भरकटतोय. अचूक दिशा हाताळावी लागेल. इनसाइड आउट फटका. बॉल वन बाउन्स निघून चाललाय चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. या धावसंख्येवरती 22 धावा धावफलकावरती लागत आहेत. शुभमचा पुढचा बॉल. स्विंग अँड मिस. बॉल टर्न होतोय परंतु बॉल जास्त टर्न होतोय. 5 वाईड बॉल हाताळलेत आतापर्यंत. फक्त 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ. 6 वाईड आतापर्यंत त्याने हाताळलेत. कारण नवीन रक्त आहे. नवीन खेळाडू आहे. संधी दिली पाहिजे. आणि हे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर क्रिकेटचं भविष्य आहे. आणि नवीन खेळाडू तुम्ही घडवलेत तर तुम्ही घडतात. आणि हेच क्रिकेट. बॅटची कड लागली का. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. पुन्हा एकदा लाईन भरकटत चालली आहे सातत्याने. आतापर्यंत 7 ते 8 वाईट हाताळले असतील. 7 वाईट हाताळलेत. 2 बॉल झालेत फक्त. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. या धावा कुठेतरी तुम्ही थांबवल्या पाहिजेत. नाहीतर जे लक्ष आहे ते सोपं होईल टीम शिपेवाडी संघासाठी. 6 बॉल 43 हव्यात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 8वा वाईड असेल हा. आता पहा पॉइंटचा क्षेत्ररक्षक आलाय. तो काहीतरी कानमंत्र देतोय. आधी सुनील चालके आले, त्यांनी कानमंत्र दिला. परत मारुती चोरगे आले, त्यांनी कानमंत्र दिला.
आता विकास आलाय तर विकास देखील कानमंत्र देतोय की कशा पद्धतीने तुला बॉल हाताळायचा आहे. टप्पा अचूक आहे परंतु लाईन पासून थोडासा भरकटत चाललाय. बॉल खूप जास्त टर्न होतोय. मी विनंती करेन वीरवाडी कॅप्टन या, मनोज कॅप्टन या, त्याचबरोबर फुलसण टीम, सवादे टीम कॅप्टन, त्याचबरोबर मोरिया स्पोर्ट शेळकेवाडी कॅप्टन, वानरवाडी कॅप्टन, येळगाव येळगाव टीम कॅप्टन, गणेशवाडी कॅप्टन या, गणेशवाडी ऍज द 11 गणेशवाडी कॅप्टन व्यासपीठावरती यायचंय. येळगाव टीम कॅप्टन व्यासपीठावरती यायचंय. झोरेवाडी कॅप्टन यायचंय. त्याचबरोबर घोगाव कॅप्टन, टाळगाव कॅप्टन आणि अतिरिक्त खेळाडू शिबेवाडी आणि शेळकेवाडीचा यायचंय. अगदी बिग हिट केलाय. अगदी मोठा फटका, मोठा प्रहार या बॉल वरती मात्र पाहायला मिळतोय. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू 34 धाबांची गरज आहे. 8 बॉल 34 धाबांची गरज. 8-34 चे समीकरण. व्हाईट बॉल आणि ते मात्र बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. पहा आता समीकरण कुठेतरी बदलत चाललंय. 8-29. 8 बॉल 29 धावांची गरज. 9 वाईट आतापर्यंत त्याने हाताळलेत. 12 बॉल जिथे 55 हव्या होत्या, आता 8 बॉल 29 चं समीकरण आलंय. 26 धावा या षटकामध्ये. इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न होईल. थांबवलाय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 40. वाईड असेल. टोटल आतापर्यंत 15 चेंडू त्याने हाताळलेत. म्हणजे 2 ओव्हर आणि अगदी 2.5 ओव्हर टाकले असतील. खूप चांगला बॉल. एक डाव कंप्लीट. दुसरा डावीचा प्रयत्न. इथे मात्र डेंजर झोनला असता. डायरेक्ट हिट. बॅकअप नाहीये. बॅकअप नाहीये. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचते 43-43 धावा. 6 बॉल 25 ची गरज आहे आता. 6 चेंडू 25 धावांची गरज. जिथे 12 बॉल 55 ची गरज होती, आता 6 चेंडू 25 ची गरज. 6 बॉल 25. कमबॅक कुठेतरी महत्वाचं असेल. आता पारडं समांतर पाहायला मिळते थोडस. सुनील आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 बॉल 25 ची गरज आहे आता. 6-25 चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला अंकित पाटील, नो स्ट्राईक श्रीकांत. अंकितच्या बॅट मधून 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. पहिला बॉल अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न. क्लिक ऑफ द रेस. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा येत आहेत. आता 5 बॉल करायचे आहेत 23. 5-23 चं समीकरण. बिग हिट आलाय. मोठा प्रहार केलाय. संदीप आहे बॉलच्या खाली.
संदीप कुठलीही चुकी करत नाहीये. पहिला ब्रेक थ्रू सुनील सालखे याने मात्र करून दिलाय. अंकित पाटील बॅक टू दी डगआउट. शॉर्ट बॉल आलाय. 3 बॉल 23 ची गरज आहे. 3-23 समीकरण. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. तिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी क्षेत्ररक्षक आहे आणि अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. डॉट बॉल. औपचारिकता शिल्लक. खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि एकच धाव आणि सामना जिंकला रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाने. हार्ड लक बॅड लक शिपवडी टीम आणि या मॅचचा हिरो अर्थातच सुनील चालके